बऱ्याचदा पायाला खूप जास्ती भेगा पडतात, त्यातून कधी कधी रक्तसुद्धा येतं, त्याच्यावरची स्किन निघून जाते किंवा ती स्किन इतकी निघते की आतली पातळ स्किनसुद्धा आपल्याला दिसायला लागते आणि तो पाय टेकवतसुद्धा नाही किंवा टेकवला तर अतिशय वेदना होतात आणि त्या डोक्यापर्यंत जातात। अशा ह्या विपादिकेला किंवा ज्या भेगा पडल्यात त्याला आयुर्वेदात काय म्हटलेलं आहे आणि त्यावर घरगुती उपाय काय, या सगळ्याची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर श्रुती। वेलकम बॅक टू अवर चॅनल। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटेचा बटन दाबायला विसरू नका। या ज्या पायाला भेगा पडतात याला आयुर्वेदात विपादिका असं वर्णन केलेलं आहे। बऱ्याचदा कोठा साफ नसणे, शरीरात भरपूर उष्णता असणे किंवा मातीशी संपर्क जर जास्ती असेल, चप्पल वापरली जात नसेल, ओव्हरऑलच तुमची स्किन जर का खूप कोरडी असेल तर अशा सगळ्यांना पायाला भेगा पडणं हे दिसू शकतं। खूप दोष शरीरात साठल्याने कुष्ठासारख्या आजारात सुद्धा पायाला भेगा पडलेलं दिसतं। यावर घरगुती उपाय काय, तर सगळ्यात पहिलं कोष्ठ शुद्धीकरण म्हणजे पोट साफ होणं। तर ह्या पोट साफ होण्यासाठी आपल्याला 2 चमचे एरंडेल तेल रात्री कोमट दुधात किंवा कोमट पाण्यात घेतलं पाहिजे, म्हणजे आपला कोठा साफ होईल। सुरुवात करत असताना एरंडेल तेलाची मात्रा ही नेहमी 1 ते 2 चमचेच ठेवावी। तुमच्या कोठ्याचा अंदाज घेऊन नंतर तुम्ही ती वाढवली तरी चालतं। साधारण 3 ते 4 जुलाब होणं अपेक्षित आहे। यानंतर कोकम तेलाची वडी बाजारात मिळते, ती थोडीशी वितळून त्याचा लेप जर का तुम्ही तुमच्या भेगांना केलात तर त्या मिटलेल्या दिसतात। काही राळेचे मलम आहेत बाजारात, ज्यामुळे भेगा ह्या पूर्ण भरून येतात। तसंच कोकोनट ऑइल आहे, कैलास जीवन आहे, शतधौत घृत आहे, या सगळ्यांच्या लोकल ॲप्लिकेशननी देखील भेगा पडलेल्या आहेत त्या पूर्ण निघून जातात। अभ्यंगम आचरे नित्यम स जराश्रम वातः दृष्टी प्रसादम पुष्टी आयुः स स्नेह सुत्वक दार्ढ्यकृत। म्हणून आठवड्यातून एकदा किमान सगळ्यांनी सर्वांग अभ्यंग करणं तेवढंच गरजेचं आहे, म्हणजे कोरडेपणा जो त्वचेला आलाय तो पूर्णपणे निघून जायला मदत होते। काळे मनुके 15 ते 20 दोन्ही जेवणानंतर खाणे ह्याने शरीरातली उष्णता खूप कमी होण्यास मदत होते आणि जे तुमची स्किन फाटून त्यातून रक्त येत आहे ते नक्कीच पूर्ण बरं होतं। या सगळ्या उपायांनी तुम्ही तुमच्या पायाला पडलेल्या भेगा अगदी नक्की नष्ट करू शकता। हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।